हे फक्त ना तहसीलदार देऊळ कार्यालय दंड अधिकारी इथे. माझं नाव सुहास धर्माजी कदम. आपले पहिले संतोष खेराडे साहेब हे पहिले जिल्हा अध्यक्ष कडवई दंड अधिकारी कडवई या ठिकाणी पहिले होते आणि आता पण जवळजवळ आज त्यांनी फॉर्म भरला आहे. साहेब, तुमची एक रिक्वेस्ट आहे मला लोकगर्जनावरती. आपले पहिले पण तुम्ही होऊन गेला, त्याच्या अगोदर पण तुम्ही कामं केले आणि लोक तुमची आतुरतेने वाट बघतायत की याच्या पहिली कामं केली ते अजून त्या जोमाने व्हावीत. अशी मी एक तुम्हाला विनंती, ते तुम्ही कशा संदर्भात कामं करणार पब्लिकची? आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे निष्ठावंत सगळे सैनिक आहोत. मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो, अध्यक्ष होतो, पंचायत समितीचा सदस्य होतो, उपसभापती होतो आणि आम्ही गेली 10 वर्ष 2 वेळा लोकप्रतिनिधी म्हणून 2 टर्मला खूप चांगल्या प्रकारे आम्हाला लोकांनी समजून घेतलं आहे. खूप चांगल्या प्रकारे विकास काम करण्याची संधी या सगळ्यांना मिळाली. या ज्या सगळा महिला वर्ग दिसतो आहे त्यांनी आमच्यावरती खूप चांगलं मुलाप्रमाणे भावाप्रमाणे सगळ्यांनी प्रेम केलं आणि मग म्हणून विकास कामाच्या जोरावरती आम्ही पुन्हा एकदा इलेक्शन लढवतो. आणि आज आम्ही लोकांना जिथं जातो तिथं सांगतो की आज आम्ही गेली 3-4 वर्ष सत्तेमध्ये नव्हतो, परंतु तरीसुद्धा आमच्या कडवई जिल्हा परिषद गटातली सगळी मंडळी ही शिवसेनेची निष्ठावंत लोक आहेत आणि सगळे आमचे सैनिक एका मोठ्या ईर्षेनं की ज्या पद्धतीनं पक्षपोटीचं जे राजकारण घडलं याचा कुठंतरी वचपा काढायचा आणि उद्धवसाहेब ठाकरे त्याचबरोबर राजसाहेब ठाकरे यांना एक आनंदाची बातमी आपल्या या मतदारसंघातनं द्यायची, अशा प्रकारचा निर्धार मी उमेदवार असून माझ्याहीपेक्षा आम्ही जे 3 उमेदवार आहोत, मी संतोष खेराडे, त्याच्यानंतर दत्ताराम लाकड आणि अपर्णा जाधव, 2 पंचायत समिती, मी जिल्हा परिषदेचा, आमच्याहीपेक्षा ही जी सगळी आमची मंडळी आहेत या सगळ्या आमच्या निष्ठावंत सैनिकांनी आम्ही कधी एकदा इलेक्शन येतं आहे, कधी दिवस तो उजाडतो आणि कधी मतदान करतो आहे, की ईर्षा इतका हर्ष त्या मंडळींना वाट बघतायत आणि म्हणून ह्या शिवसेनेवरती प्रेम करणाऱ्या ह्या सगळ्या मंडळींच्या जोरावरती आम्ही चांगल्या मताधिक्याने निवडून येणार आहोत याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. धन्यवाद सर.